नमस्कार, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण 24 या न्यूज चॅनलमध्ये। जिंतूर परभणी महामार्गावर बोरी येथील मध्यवर्ती बँकेजवळ भीषण अपघात, एकाचा मृत्यू, तिघे जखमी। महामार्गावर वेग मर्यादेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। जिंतूर परभणी महामार्गावरील बोरी येथील मध्यवर्ती बँकेजवळ आज दुपारी भीषण अपघातात एका 75 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा जागेवरच मृत्यू झाला असून 3 जण गंभीर किरकोळ जखमी झाले आहेत। वेगाने धावणाऱ्या 4 चाकी वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धास जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला। धडकेचा जोर एवढा होता की वृद्धाचा घटनास्थळीच मृत्यू झाला। या अपघातात एका मोटरसायकलला धडक बसली असून ती पूर्णपणे नुकसानग्रस्त झाली आहे। मोटारसायकलवरील अविनाश काशीनाथ दळवे वय 24 वर्ष यांचा डावा पाय फ्रॅक्चर झाला आहे, तर अनिता रतन लाखोळे वय 33 वर्ष आणि श्रेयश रतन लाखोळे वय साधारणतः 8 ते 9 वर्ष हे किरकोळ जखमी झाले आहेत। मृत व्यक्तीची ओळख कचरुबा दगडूबा भारशंकर वय 75 वर्ष राहणार जवळा खुर्द तालुका जिंतूर अशी झाली असून ते मध्यवर्ती बँकेमध्ये कामानिमित्त आले होते। जिंतूर परभणी महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। गाव हद्दीतील संवेदनशील ठिकाणी स्पीड ब्रेकर नसल्याने वाहनांचा बेफाम वेगच अपघातांना कारणीभूत ठरत असल्याचे स्थानिकांचे मत आहे। मानवी जीवन अमूल्य आहे, एकाची चूक संपूर्ण कुटुंबासाठी आयुष्यभराचे दुःख ठरते। प्रवासी आणि वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आज अत्यंत आवश्यक झाले आहे। परिवहन विभाग आणि महामार्ग प्राधिकरणाने आवश्यक त्या ठिकाणी तातडीने स्पीड ब्रेकर सिग्नल बसवावेत। वाहन चालकांवर वेग नियंत्रणासाठी कडक कारवाई करावी अशी जखमींच्या नातेवाईकांसह नागरिकांकडून मागणी होत आहे। ज्या ठिकाणी हा अपघात झाला तो परिसर अत्यंत वर्दळीचा असून जिल्हा बँक असल्याने नागरिकांची सतत ये-जा होत असते। मात्र येथे स्पीड ब्रेकर, चेतावणी फलक, झेब्रा क्रॉसिंग किंवा वेग नियंत्रणाची कोणतीही सोय नसल्याने वाहनांचा बेफाम वेग वाढत आहे। याच निष्काळजीपणाचा फटका आज पादचाऱ्यांना बसल्याची स्थानिकांची प्रतिक्रिया आहे। नागरिकांनी सांगितले की या परिसरामध्ये यापूर्वीही अनेक अपघात झाले असून प्रशासनाने वेळीच उपाययोजना न केल्याने लोकांचे प्राण धोक्यात आले आहेत। अपघातानंतर नागरिकांनी एकमुखाने प्रशासनाकडे कडक मागण्या केल्या आहेत। बोरी बँक परिसरामध्ये तातडीने स्पीड ब्रेकर बसवावेत, महामार्गावर वेग मर्यादा काटेकोरपणे अंमलात आणावी, तसेच पादचाऱ्यांसाठी झेब्रा क्रॉसिंग, सूचना फलक आणि CCTV कॅमेरे बसवावेत अशा मागण्या करण्यात आल्या आहेत। नागरिकांचे म्हणणे आहे की जीवितहानी टाळायची असेल तर तातडीने रस्ते सुरक्षा उपाय अनिवार्य केले पाहिजेत। घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली। अपघातात सहभागी असलेली दोन्ही वाहने 4 चाकी वाहन क्रमांक MH 22 EN 3543 व मोटारसायकल क्रमांक MH 38 AH 5158 ताब्यात घेतली आहेत। चालकावर पुढील कारवाई सुरू असून संपूर्ण प्रकरणाचा तपास बोरी पोलिसांकडून केला जात आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र दर्पण 24।